तर मी आज आली आहे माझ्या मम्माकडे, कारण की माझ्या मम्मा पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. सो मी म्हटलं की चलो आज आपण इकडे येऊयात एक दिवस राहायला. सो आज मी परत जाणार आहे. आणि ऍक्च्युली माझ्या मम्माचा सीन असा आहे की तिला बाहेरचं हॉटेलचं अजिबात खायला आवडत नाही. आणि लास्ट टाइम मी केलेली प्रॉन्स बिर्याणी तिला आवडलेली. तर आजचा मेनू आमचा आहे प्रॉन्स बिर्याणी. मी करणार आहे आणि मी फर्स्ट टाइम एवढ्या सगळ्या लोकांची प्रॉन्स बिर्याणी करणार आहे. सो मला थोडंसं टेन्शन आहे. बट ठीक आहे, मम्मी म्हटली मी तुला थोडी हेल्प करेन. पण मी तिला तू काहीच करायचं सगळं मी करणार. मला मदत तर थोडीशी लागेल तिची. सो आता आपण सुरुवात करतो आहे बनवायला. इथे पप्पांचं काय चाललंय आय डोंट नो. पप्पा हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. हे बघा मम्मीची तास परत कंटिन्युअसली फोन चालू आणि ही बघा ही काहीच मदत करत नाही मला. हे बघा बिझी आहे फोनवर. आज दिवसभर मम्मी फोनवर बिझी राहणार आहे. तर आपण फटाफट आपण चालू करूयात काम. आज आपला स्टँड तुटलेला आहे. सो मी हा असा सगळा जुगाड करते आहे. हे डिस्टर्ब करतात मला. तो मम्मीला मी जे सामान सांगितलं मम्मीने आणलेलं आहे. बिर्याणी मसाला, राईस, कोथिंबीर जी मी नव्हती सांगितलेली तरी आणली आहे तिने. मी दिसतीये का? हा तरी आणलेली आहे. सो गाईज तुम्हाला थोडंसं आज ऍडजस्ट करावं लागेल कारण की आपल्याकडे आज स्टँड नाहीये. तो माझ्याकडनंच तुटला आहे. मी तर हिला कामाला लावलंय आता. काही कौतुक नाहीये तिचं. आज काम करायचंय तिला. मला मदत करायची. मी तिला तू काहीच करायचं ते सगळं मी करणार. इथे हिला पण लावलंय. ए पटपट कर. सो आता आपण पहिले कांदे कापायला घेऊयात फटाफट मम्मीची प्रॉन्स साफ होईपर्यंत. अय्या अच्छा अजून आहे. ओ काय हे? वाव सुरमई. बघू बघू. वाव 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 सुरमई. पण हा 1 किलोचा जो आहे ना तो अख्खा घेतो आहे कारण की 5 लोक आहेत मोठे मोठे ते पण खाणारे. ही सोडून हा आमचा हाफ तिकीट आहे खाण्याबाबतीत. सो आपण हा सगळा घेतला आहे. ह्याच्यात आता काही पाणी वगैरे लगेच टाकायचं नाहीये. मी तुम्हाला प्रोसेस करता करता दाखवेनच. सो गाईज आता कांदे सगळे कापून झालेले आहेत. मांदेलीच म्हणते. प्रॉन्स पण साफ झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते. अरे तू काय करते मग एवढ्या वेळ? साफ नाही केलीस? एवढा कांदा मी कापलेला आहे. होपफुली हा एवढा बास होईल. इथे आता होईलच. आणि आता मी आता टोमॅटो कापणार आहे. टोमॅटो पण झालेला आहे. प्रॉन्सला मी मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे. मम्मीने इथे सुरमईला सगळी तयारी मॅरिनेट करून ठेवले. फक्त आता तळायचं बाकी आहे. आणि इकडे काय चाललंय बघा. हे बघा सगळे तुटून पडलेत. भुका लागल्यात तर आंबा खातायत. खा खा फुकट आहे खा. पहिले पेट पूजा. लहान मुलासारखं खाल्ले सगळं. आंबा तोंडाला लागला पाहिजे, खाली नाही पडायचं. बघा सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त आपल्याला फोडणी टाकायची आहे. इथे मम्मी बघतीये मी कशी करतेय. नाही तर तू आराम कर. चल आजच्या दिवस तू आराम कर. जा बस. काही तेल मी टाकलेलं आहे. आता आपण त्याचे खडे मसाले टाकूया. आणि आता आपण डायरेक्टली कांदा टाकून द्यायचा. मला असं वाटतं मी लग्नाचं जेवण बनवतेय. पहिल्यांदा एवढा मोठा टोपा एवढं जेवण बनवतेय. जुगाड केलेला आहे मी. आपल्याकडे स्टँड नसलं तरी. आणि ही आहे माझी मम्मा. हॅपी अॅनिव्हर्सरी बोला पटपट तिला सगळ्यांनी. मम्मी तोंड टाका हॅपी अॅनिव्हर्सरी. हा तिने का तोंड असं करते माहितीये का काहीच तुम्हाला सांगू का काय असं करते ही? नाही सांगायचं का डोळे मोठे केले तिने. मी अजूनही घाबरते लग्न झालं तरी. मी लग्न झालं तरी बघा तिचे डोळे मोठे झाले तसे मी लगेच गप्प बसली. गेल्या शनिवार रविवार एक दिवस कृषीने पनीर पुलाव बनवलेला आणि मी प्रॉन्स बिर्याणी बनवलेली. म्हणजे एक दिवस त्याने बनवले एक दिवस मी बनवलं. पण तेव्हा कमी क्वांटिटी होती म्हणजे 2 लोकांना पुरेल इतकं. सो ते झालेलं. ठीक आहे. आता काल कृषीच्या मॉम डॅड पण होते. तर मग आम्ही असं विचार केला की काल पण करूया. तर काल मी केली बट टेस्ट वेगळी झाली लगेच. आणि आज तर मी 5 लोकांसाठी करते. ओ माय गॉड. आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया की आजचं पण माझं छान व्हावं. कारण की मी खूप शहाणपणा करून बोलली आहे मम्मीला की तू येऊ नकोस, मी माझं करते. सो ते चांगलंच व्हायला पाहिजे. नाही झालं तरी त्यांना मी खायला लावणार आहे. कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटो टाकणार आहे. जर माझं हे छान झालं तर मी माझं कुकिंग चॅनल पण चालू करू शकते असं मला वाटतंय. बट हॅट्स ऑफ सगळ्यांना जे रोज किचन मध्ये उभे राहून जेवण करतात. मम्मी येऊन मला बोलते चांगली बनव, आम्हाला उपाशी नाही राहायचं. तर जशी बनणार तशी खायची. कारण की मी पहिल्यांदा एवढ्या लोकांची बनवती आहे. माझी मम्मी एकदमच सगळं करून ठेवते. आलं लसूणची पेस्ट वगैरे सो इझी पडतं. सो आपण अंदाजाने 2 चमचे टाकूयात का? आधी त्याच्या आधी आपण टाकणारे मसाले टाकले की टोमॅटो टाकणार. इकडे सगळे तिखट खातात सो मी जरा तिखटच विचार करतो. मम्मीने बिर्याणी मसाला आणलाय तो पण आपण टाकायचा. जेव्हा मसाल्याला असं मस्त तेल सुटेल ना की मग आपण त्याच्यात प्रॉन्स टाकूया. सो मसाले आपण सगळे टाकलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्याला जेव्हा असं मस्त ते एक मिक्स होईल ना मग आपण ह्याच्यात प्रॉन्स टाकणार आहे. आपण परत झाकण ठेवणार आहे. प्रॉन्स जेव्हा शिजत येईल त्याच्यानंतर आपण थोडंसं राईस टाकणार. सो गाईस तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं यार. वाव मला तर हे असं वाटतं हाच मसाला खावा. आणि इथे मम्मी आता हे तळायला घेतीये.
ह्याच्यात आता प्रॉन्स टाकून दिलेले आहेत. हे शिजल्यानंतर ह्याच्यात आपण राईस टाकूया. तोपर्यंत आपण राईस मी ते काढून ठेवलेले आहे. राईस धुवून एका भांड्यात ठेवूयात आपण. हे बघा हे असं दिसतंय आणि गरम पाणी टाकायचं नेहमी, कारण की त्याच्याने थोडीशी चांगली टेस्ट येते. मला तरी असं वाटतंय चांगली होईल. मम्मी काय वाटतं तुला, कशी होईल बिर्याणी? छान होणार, मनापासून केली आहे. इथे आमचे हे फिश पण रेडी झालेले आहेत. वा असं वाटतंय कधी जेवायला बसतीये. आणि आता कृषी कधी येतोय. वो आ गया, देखो वो आ गया. कौन आया है? कृषी आया है. देखो देखो हस रहा है, देखो. केक आणला. थँक्यू. हा हा हा, काय मस्त रिॲक्शन दिली असतो. थँक्यू थँक्यू. अरे बापरे कसली दिसते बघ ना भारी. सगळे एकदम आता तुटून पडणार, सगळ्यांना भुका लागल्यात. खरंच चाललंय. छान छान. त्या दिवशीपेक्षा चांगलं आहे. हा का? अरे वा. ये 1 किलोची बिर्याणी केली मी आज. वा वा. शेवटी मीठ थोडंसं मम्मीने अंदाजाने टाकलं, बट हा बाकी सगळं मी माझ्या अंदाजाने टाकलंय. हॅपी अॅनिव्हर्सरी. धन्यवाद. तुम्ही पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद. एवढी सगळी. बनवून दिल्याबद्दल धन्यवाद. सो गाईज फायनली मी आज पहिल्यांदा एवढी बिर्याणी बनवली आहे जी की चांगली झाली. आता मी खाल्ल्यानंतर मला कळेल. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला बनवून देईन आणि डबल चार्ज करेन, कारण की मी आता सेलिब्रिटी आहे. बिर्याणी खूपच जास्त चांगली झालेली दिसते. ती आहे अवतार बघा हिचा. चांगलेली झालेली. मम्मीला चढली आहे बिर्याणी. मला पण झाली आहे. मी पडणार आहे ऍक्च्युली, मला झोपायचंय पण आता केक कट करायचं. प्लॅन मध्ये चेंज आहे. आम्हाला संध्याकाळी आमच्या फ्रेंडच्या आईला भेटायला जायचं आहे. तिचे वडील एक्सपायर झाले म्हणून. सो आम्ही केक कटिंग आत्ताच करून घेणार आहे, की संध्याकाळी किती वेळ लागेल यायला किती नाही माहिती नाही. हॅपी अॅनिव्हर्सरी. करा कट. चला खायचंय. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. मी आता जस्ट विचारणार होती की तुम्हाला आता अॅनिव्हर्सरी कसं वाटतंय काय वगैरे, त्याच्यात मम्मी चिडली पप्पांवरती. वेस्ट नका करू रे केक. कसं वाटतंय? लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 39 इयर्स की 38? मोजा मोजा. मॅडमने भरपूर साथ दिलेली आहे आणि इथून पुढे साथ देईल अशी मला अपेक्षा. उद्या जेवण भेटणार तुम्हाला. हा भाजीत भाजी. भाजीत भाजी प्रीतीची, सुनीता माझ्या प्रीतीची. हा ए प्रीती. आता तुम्ही. मी मला येतच नाही. भाज्या भाज्या मेथाचा, शंकर माझ्या प्रेमाचा. आता आम्ही आमचा हा ब्लॉग बघतो आहे मदर्स डे वाला. ऑडियन्स बघा आमची. ही ऑडियन्स झोपली आहे कारण की ऑडियन्सनेच एडिट केलंय. मी पण आता झोपणार आहे आणि हा ब्लॉग बघणार आहे. जर तुम्ही पण अजून बघितला नसेल तर पटापट जा आणि बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. आता आमच्या लग्नाचा पण व्हिडिओ बघतो आहे. तुम्ही पण बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा. अरे 3.5 वर्ष झाले तरी रडतातच तुम्ही लोक अजून लग्नाचा व्हिडिओ बघितल्यावरती. हा किती दिवस झाले तरी पण तो क्षण जो असतो तो विसरते. मम्मी कुठे गेल्या? मम्मी आज जाऊन रडतीये. हा का? बघूया कुठे गेले. वॉशरूमला गेले. वॉशरूमला गेले. छान झाला पण व्हिडिओ छानच आहे. तुम्ही लोक पण जाऊन बघा. तुम्ही लोकांनी अजून आमच्या लग्नाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही पण रडाल, मला माहितीये. पप्पा खूप इमोशनल झालेले आहेत. आता झोपायचंय. चला चला उठा उठा उठा. किती वेळ झाले? 5:30 झाले. जायचंय परत आपल्याला. नियती उठ. सो गाईज आम्ही आता रेडी झालेलो आहे सगळेजण आणि दीदीने मेट्रोची तिकीट पण काढली आहे. मी आणि कृषी आज पहिल्यांदा पुणे मेट्रो मधनं ट्रॅव्हल करणार आहे. आम्हाला कधी दिवसांपासून चाललो की मेट्रो मध्ये बसायचं आणि त्याचा ब्लॉग पण बनवायचा असं चालू होतं, पण कधी चान्सच नाही आला. आम्ही गाडीनेच फिरतो सगळीकडे. सो आज आम्ही चाललो आहे. मी मुंबई मेट्रो मध्ये बसले पण मेट्रो ह्या गोष्टीमध्ये हा पहिल्यांदा बसणार आहे. मेट्रो मध्ये बसलोय मी आधी. पुण्यामध्ये इतके वर्ष, किती वर्ष झाले? 2 वर्ष तर झाले. 2-3 वर्ष. मी पण आज पहिल्यांदाच बसतेय. सो चला. तिकीट झाली ना बुक? माहिती ना कसं वापरायचं. स्कॅन तिथे हे करायचं तेवढं माहिती. तेच तर येडा समजती की हम लोगों को. काय करायचं असतं ते? अच्छा तिकीट वरती क्लिक करायचं आणि अच्छा तिकीट ऑफ ऑनर 1 2 3 4. अच्छा अच्छा. माझा 1. माझा 2, तुझा 3, कृषी 4. ठीक आहे चला ठरलेलं आहे. मला तिकीट पाठवा. मी आलेलो आहे. चला फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम. एक्साइटेड आहे. मम्मी तर प्रो झाली आहे फुल. पण 2nd फ्लोअरला आहे. हा फ्लोअर अख्खा फक्त तिकीटसाठी आहे. आता आम्ही लिफ्टने वरती जात आहोत. आई ग असं वाटतं मस्त मुंबईला आल्यासारखं फील झालं एकदम. कृपया प्लॅटफॉर्म पे ये आ रही है वो आ रही है करके. सिरियसली मला असं वाटतं मी मुंबईला आले यार.
मम्मीने इथे ओरडा खाल्ला. ती त्या लाईनच्या पुढे गेलेली आणि पुढे पुढे जाऊन बघत होती सगळीकडे ओरडा खाते. चलो हां हा 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 सी कसं वाटतंय? मस्त एकदम भारी बनवलंय एकदम मेट्रो. काय फील आला यार, एक्साइटेड एकदम. आज मेट्रो हे पुण्याचं फ्युचर हे दिसतंय. मम्मी पप्पा तर काय प्रो झाले ट्रॅव्हल करायला, ते त्याच्यानेच ट्रॅव्हल करतात. सो गाईज आमचं किरणला भेटून आलेलो आहे आम्ही. आमचं खाणं नाही परत सॉरी एकदा मी बिर्याणी हा परत एकदा आता आम्ही खायला बसलोय. मेट्रोमध्ये पण ट्रॅव्हल केलं सगळ्यांनी. आता आम्ही गचडायला बसलोय बघा. आमचा जन्म त्यासाठीच झालाय. मस्त आणि येस नियतीने एवढी या भारी जेवायला. बिर्याणी केली आता आहे. जेवून झाल्यानंतर भेटूयात. आणि मला बोलू तर ते नियतीने एवढं भारी बिर्याणी केली आहे तर छान झाली आहे. मस्त वाजते भारी. हा, या मला खायला. या खायला या. छान दिवस गेला. Yes. कळलंच नाही कालचा आणि आजचा दिवस कसा संपला. या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. बाय टाटा, बाय bye bye. भेटूयात. बाय 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 बाय. बाय. थँक्यू. चला बाय बाय. भेटूयात आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये.